Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सूत्रांची माहिती, जेनझी आंदोलनानंतर देशातल्या परिस्थितीवर चर्चेची शक्यता. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा करणार. ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार. फुटीर खासदारांचा पंतप्रधान मोदींसोबत ब्रेकफास्ट. टीएमसीचे फुटीर खासदार देखील उपस्थित असणार. निवडणूक आयोगानं विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं. राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. ज्या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारू कशी शकता? याच पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी शिंदेंची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल. शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलंय. आम्ही 40 आमदार होतो, त्यांची संख्या आता 60 झाली. सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट. शिंदेंचं प्रत्युत्तर. भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये जायचं? एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल. संजय राऊतांचा दावा. राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते. शिवसेना धनुष्यबाण शिंदेंकडेच राहील. बच्चू कडूंचं प्रत्युत्तर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर. शहांच्या हस्ते NUCFDCच्या नवनिर्मिती कार्यालयाचं उद्घाटन होणार. मनोज जरांगे आजपासून 12 ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. सकल मराठा बांधवांच्या बैठका घेणार. कुणबी प्रमाणपत्रावरती काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. शिंदेंच्या नेत्यांच्या माझ्या विरोधात बैठका. बावनकुळेंच्या सांगण्यावरनं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द. जरांगेंचा हल्लाबोल. तर जात पडताळणी समितीत कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो. फडणवीसांसह बावनकुळेंकडनं स्पष्ट. माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेतेय का? अभिजित तिपकेंचा ट्विट करत सवाल. AI स्टार्टअप कंपनीनं AI टूल सादर करण्यासाठी माझी माहिती घेतल्याचा आरोप. शिक्षण आणि बेरोजगारीवरती CJPचा एल्गार. सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहिमेद्वारे युवकांचे प्रश्न मांडणार. देशभर दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार. अभिजित तिपकेंची माहिती. आंदोलन केल्यामुळे जेनझी देशविरोधी ठरत नाहीत. जेनझी आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक. मी डोळे बंद ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवेन. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. राहुल गांधींचा इंस्टाग्राम लाईव्हद्वारे जेनझींशी संवाद. आस्क मी एनिथिंग या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा. प्रत्येक सरकारनं विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. राहुल गांधींचं मत. पंतप्रधान मोदींकडनं इंस्टाग्रामवरती नवा व्हिडिओ पोस्ट. हँडलूम डेच्या निमित्तानं हातमागानं विणलेल्या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन. विनायक राऊतांविरोधातील आरोपांप्रकरणी आज निकालाची शक्यता. ठाणे कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडणार. सून गिरिजा राऊतांचे कौटुंबिक छळाचे आरोप. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरीला पोलिसांकडनं अटक. पक्षातीलच मोठ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप्स व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई. हिना गावितांच्या भावानं दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं. जालन्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील लाचखोरी. 1.5 लाखांची लाच स्वीकारताना प्राचार्य, अधीक्षक, लिपिक, ग्रंथपाल आणि शिपायाला ACBकडनं अटक. गुन्हा दाखल. LPG गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना 16 ऑगस्टपर्यंत eKYC करणं बंधनकारक. प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना बुकिंगमध्ये अडचणी येणार. गॅस कंपन्यांकडनं KYC पूर्ण करण्याचं आवाहन. इराण विरुद्धचं युद्ध लवकरच संपेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणकडे कोणताही पर्याय उरला नसल्याचं विधान. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.